क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या CET या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि थोड्याच दिवसात बार्टी, महाज्योती, सारथी, टार्टी व आरटी या संस्थांचे रिझल्ट लवकरच डिक्लेअर होतील. जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं आहे की हे रिझल्ट पर्सेंटाईल बेसिसवर असणार आहेत. हे रिझल्ट पर्सेंटाईल बेसिसवर असतील ना की पर्सेंटेज बेसिसवर. पर्सेंटाईल म्हणजे काय असतो? जे पण विद्यार्थ्यांचे मार्क पेपरमध्ये त्यांना मिळतात ते मार्क पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होऊन रिझल्ट लागतो. कारण की UPSC, MPSC, SSC, बँकिंग व पोलीस भरती हे सर्व पेपर एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेले आहेत आणि पेपरची काठिण्य पातळी वेगवेगळी असते आणि विद्यार्थ्यांना जे पण मार्क मिळतात ते मार्क पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होतात आणि रिझल्ट लागतो. आपण आपल्या चॅनलवर लवकरच पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये काय फरक असतो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देणार, जेणेकरून तुमचे जे डाऊट असतील पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलबद्दल ते क्लिअर होणार. आणखी तुमच्या मनामध्ये जी शंका असते की पर्सेंटाईल एवढा जास्त असते आणि त्याचा रिझल्ट काऊन म्हणजे एवढा जास्त पर्सेंटाईलवर लागतो, कारण की मार्क ते कन्वर्ट होऊन पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होतात. तर येणाऱ्या काळामध्ये जर सर्व संस्थाचे रिझल्ट लागले तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढली प्रोसेस म्हणजे नेक्स्ट स्टेप काय राहील, नेक्स्ट स्टेप काय असणार, नेक्स्ट स्टेप काय असणार याची महत्त्वाची जे पण इन्फॉर्मेशन असतील ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण तुमच्यापर्यंत ते इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देणार. तसेच क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर कट ऑफबद्दल प्रेडिक्शन व महत्त्वाचे एक्झाम पॉईंट येऊन इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. तुम्ही ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते इन्फॉर्मेशन पाहू शकता. तसेच येणाऱ्या 4 ते 5 दिवसात सर्व संस्थाचे रिझल्ट डिक्लेअर होतील. आपण रिझल्टच्या डिटेल ॲनालिसिस करू आणि त्या डिटेल ॲनालिसिसमध्ये आपण जे पण विद्यार्थ्यांचे डाऊट असतील ते डाऊट आपण क्लिअर करू. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या CET या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.